राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणाला उभे राहिले की चांगलेच खुलतात. लोकांशी बोलताना दादांचे सूर एकदम मस्त लागतात आणि भाषण होम पिच वर असेल तर मग काय, दादा एकदम फॉर्मातच. पण अनेकदा उत्साहाच्या भरात दादा नको त्या बॉलवरच फटका लगावतात. शनिवारी बारामतीमध्ये दादांनी तेच केलं. बारामतीत नगर परिषदेचा प्रचार करताना दादांनी मतदारांना जवळपास धमकीच दिली. आणि धमकी काय, तर तुम्ही मतांवर काट मारलीत तर मग मी निधीवर काट मारतो. तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे. पण तुम्ही तिथं काट मारली तर मी पण काट मारला. तुमच्या हातात मत द्यायचं, माझ्या हातात निधी द्यायचं. बघा काय. त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे बारामतीकरातला, काही पुढारी इकडे तिकडे असतील पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्या बरोबर आहे. त्याच्यामुळे काही तिथं काळजी करायचं कारण नाही. ऐकलत मतदारांना दादा कसा दम देतात. आता दादांनी भाषण केल्याच्या फक्त काही तासातच हा बाईट नीट व्हायरल झाला. एवढा व्हायरल झाला की खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्राचा विकास आम्हाला करायचा आहे, सर्व भागाचा विकास करायचा आहे. निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे. आणि अनेक वेळा भाषणामध्ये आपण काही गोष्टी बोलतो, त्याचा अर्थ तसा कधीच नसतो. त्यामुळे आमचे सहकारी असतील किंवा कोणी असं जरी बोललं असलं तरी त्यांचाही उद्देश तसा नाही आहे. तेही कधी असा भेदभाव करणार नाही. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला, म्हणजे आम्ही जे तीनही पक्ष आहोत, कुठे सोबत लढतो आहोत, कुठे वेगळं लढतो आहोत, पण एकूण आमच्याच 3 पक्षांना महाराष्ट्राची जनता निवडून देईल. आता जोश में आकर होश खो बैठने वाले अजित पवार काही एकटे नाहीयेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेच बघा ना, विरोधकांना उत्तर द्यायच्या नादात काय बोलून बसले बघा. काही बजेट नाही, चिंता नको करा. अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे ते केवढ्याचं आहे. एक पडद्याचं का लावून 50 रुपये लावल. काय काळजी नको करा. निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण. हिशोबच घेईल का रे आपला. ते हिशोबासाठी भिवून राहिले.